करते. ज्ञानाच्या किरणांनी आयुष्य उजवणारी, ज्ञानाच्या किरणांनी आयुष्य उजवणारी लाखो मुलींची तू सुंदर पहाट झाली, लाखो मुलींची तू सुंदर पहाट झाली. स्त्री शिक्षण समाज सेवेचे कार्य करणारी, स्त्री शिक्षण समाज सेवेचे कार्य करणारी ज्योतिबांची सावित्री तू ज्ञानमय वाट झाली, ज्योतिबांची सावित्री तू ज्ञानमय वाट झाली. मित्रांनो, सावित्रीबाई जन्माला आल्या, सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाईंनी शाळा खुल्या करून दिल्या. हे म्हणायला किती सोपं वाटतं, हे वाचायलाही किती सोपं आहे. मात्र सावित्रीबाईंच्या जर आपण इतिहास पाहिला तर त्यांना आपण समजू शकतो. पेशवाईचा कालखंड होता, ज्या काही स्त्री जन्माला आली तरी पाप समजलं जात. अगोदरच ती विधवा व्हायची आणि ती विधवा झालेली पोरगी तिला बांबूने ठेचून तर कधी नवऱ्याच्या थेडीला बांधून सती जायची प्रथा होती. मित्रांनो, स्त्री म्हणजे काय होती तर स्त्री म्हणजे अबला समजली जात होती. आणि मित्रांनो, त्या काळीमध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला नव्हता. आता तुम्ही म्हणाल स्त्रियांना त्या काळी शिक्षण का दिलं नव्हतं, तर त्याचं कारण आहे, कारण सर्वांना माहित होतं जर ही अबला जर तबला झाली तर कर्मठांचा तबला वाजल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आला नव्हता. आणि अशा अंधारमयी कालखंडामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. मित्रांनो, सावित्रीबाई लहान असताना त्या एकदा शिरवळच्या बाजारामध्ये गेल्या आणि तिथे त्यांनी जिलेबी घेतली. उघड्या वातावरणामध्ये उघड्या हातामध्ये त्या जिलेबी खात होत्या. आणि एक ख्रिश्चन माणूस त्यांच्या जवळ आला आणि त्यांना एक पुस्तक भेट देऊन गेला. आता ही गोष्ट फक्त जिलेबी खाण्यापुरतीच मर्यादित नाही. आणि ते सावित्रीबाईंनी ते पुस्तक हातात घेतल्यानंतर त्यांनी विचार केला, मला ह्या पुस्तकातलं काहीच समजत नाही, मात्र मला समजले पाहिजे. जिज्ञासा निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण होणे याचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. मित्रांनो, सावित्रीबाई फुलेंनी फक्त आपल्या स्वतःच्या शिक्षणाचा विचार केला नाही, तर त्यांनी सर्व समाजातील मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली. हे काम करत असताना त्यांनी अनेक यातना सोसल्या, नगर धोंडे खाल्ले, अनेक लोकांनी तर त्यांच्यावर शिवीगाळ सुद्धा केल्या, तरीही त्या डगमगल्या नाहीत. आणि अशा या महान मातेला मी त्रिवार अभिवादन करते आणि त्यांच्या कार्याबद्दल एक छोटीशी ओवी म्हणते. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या मोठ्या धैर्याला, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडवले, घराबाहेर काढले गुंडांनी अडवले. धीराने तोंड दिले सगळ्या ग त्रासाला, धीराने तोंड दिले सगळ्या ग त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला. फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला, फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. अबलानी अनाथांचे मायबाप
तिचा राजात नित्य गवाहिरा ज्योतिबाची सावित्री नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात